आपलं धुळे न्यूजमध्ये पहा आजचे बातमीपत्र। मी दिलीप चौधरी। भारतीय मानव कल्याण महासमिती अध्यक्ष व महिला यांनी केसरी रेशन कार्डावर शिक्के मारून मिळावे म्हणून पुरवठा अधिकारी यांना दिले निवेदन। वीर सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई आणि धुळे एज्युकेशन सोसायटी विद्यमानाने 2 व 3 फेब्रुवारी रोजी साहित्य संमेलन होणार। धुळ्यात पुरवठा अधिकारी यांना भारतीय मानव कल्याण महासमिती धुळेतर्फे प्रभाजी परदेशी व गरीब महिला यांच्या वतीने केसरी रेशन कार्डावर शिक्के मारून मिळावे म्हणून निवेदन देण्यात आले। सध्या गोरगरीब नागरिकांना रेशन दुकानावर रेशन माल मिळत नाही, तशा तक्रारी आमच्याकडे केलेल्या आहेत। प्रत्येक रेशन दुकानावर प्रत्येक नागरिकाला रेशन मिळत होते। गोरगरिबांना 2 वेळेची जेवणाची हक्काची हमी होती। आता ठराविक नागरिकांनाच रेशन मिळते। नागरिकांना केसरी कार्ड बळजबरीने दिले आहेत, त्यात गरीब नागरिक दारिद्र्य रेषेखाली आहेत, तरी सर्व अन्याय झालेला आहे। अन्यायग्रस्त केसरी कार्ड धारकांना पिवळ्या रेशन कार्डात समावेश करावा किंवा केसरी कार्डावर सवलतीचा शिक्का शासनाने मारून द्यावा, यासाठी भारतीय मानव कल्याण समितीचे अध्यक्ष प्रभाजी परदेशी, परमजीत कौर, गुरुप्रीत कौर, हरदावे सिंग, रजनी पंजाबी, रणबीर पंजाबी आदी महिला निवेदन देताना उपस्थित होते। पोच करावी जेणेकरून आहे ना सर, आम्ही 2/8/2018 पण हे पत्र दिलेले आहे, त्याच्यात रिमाइंड म्हणून मी टीप टाकलेली आणि असे 70% लोक आपल्या धुळे शहरात आहे सर। धुळे जिल्ह्यात प्रत्येक घरात तुम्ही बघाल ना हीच बिकट परिस्थिती आहे सर। तर माझी तर हात जोडून विनंती आहे शासनाला आणि आमच्या CM PM सर्वांना की हे जनतेला 2 वेळेचं अन्न भेटायलाच पाहिजे। आपल्या निवेदनामध्ये नवीन वर्षाच्या औचित्य साधून भारतीय मानव कल्याण महासमितीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा प्रभा परदेशी असं निवेदन दिलं की केशरी रेशन कार्डावर जे शासनाने गोरगरिबांचे हाल सुरू केलेले त्याबद्दल त्यांना जागृत करण्यासाठी आमची अशी मागणी की प्रत्येक नागरिकाच्या घरात 2 वेळेचं धान्य पोचायला पाहिजे। कलेक्टरला 3 लाख रुपये महिना, आमदाराला 4.5 लाख रुपये महिना, खासदारांना त्याच्यापेक्षा दुपटीने देतात। तुम्ही अजून त्यांना वाढवून द्या, आमचं त्याबद्दल वाद नाही, पण आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या गरीब जनतेच्या पोटावर पाय देऊ नका। अशी पूर्ण धुळे शहरातच नव्हे तर पूर्ण धुळे जिल्ह्यात अशा अनेक जनता उपाशीपोटी झोपते। याच्यासाठी शासन सांगतं का हम तुम्हारे माँ बाप है। हमारी यही एक छोटी सी मांगनी है कि इनके रेशन कार्ड पे इनको जल्दी से जल्दी अनाज मिलना चालू हो जाए। राज्यभरातील सारखं मांदियाळी असते, याचा मान धुळे शहराला मिळाला आहे। कान्हा रिसोर्ट मालेगाव रोड गुरुद्वारा समोर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। संमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे 1000हून अधिक विद्यार्थी सावरकरांच्या गीतांचे समूह गायन करणार आहेत। सावरकरांचे विचार नवीन पिढीसमोर आणण्याचा मुख्य उद्देश आहे। उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे श्री रवींद्रजी साठे मुंबई उपस्थित राहतील। यावेळी रवीजी बेलपाठक अध्यक्ष, मुन्नासेठ अग्रवाल उपाध्यक्ष, हर्षली वांडिक सचिव, दिलीप करंबेगडकर अध्यक्ष, राज्यस्तरीय समिती दादा इदाते, खियजी साठे आदी उपस्थित होते। सावरकर दर्शन प्रतिष्ठान या संस्थेचा सचिव आपल्यासमोर बोलतोय। दिनांक 2 आणि 3 फेब्रुवारी 2019 रोजी अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलन धुळ्यात प्रथमच होत आहे। या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक विवेकचे संपादक दिलीप करंबेळकर या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत। या 2 दिवस चालणाऱ्या संमेलनात 4 परिसंवाद होणार आहेत। धुळे एज्युकेशन सोसायटी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान या 2 संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा इथे कार्यक्रम होतोय। कान्हा रिसॉर्ट जे आहे या रिसॉर्टमध्ये हे 2 दिवसाचं संमेलन होणार आहे। धुळे एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी आहेत, प्रकाश पाठक आहेत, रवी बेलपाठक आहेत, हर्षल विभांडिक आहेत, मुन्ना शेठ आहेत आणि सगळी स्थानिक मंडळींचा सहभाग या सगळ्या कार्यक्रमात आहे। आणि महाराष्ट्रातनं जवळजवळ 700 ते 800 प्रतिनिधी या सर्व संमेलनात सहभागी होतील। 2 दिवस चालणाऱ्या संमेलनात उद्घाटन आणि समारोप सत्राशिवाय 4 परिसंवाद होणार आहेत। त्याच्यात एक आहे तो हिंदुत्व निष्ठा आणि एतद्देशीय
दुसरा परिसंवाद येतो स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समाजकारण, तिसरा परिसंवाद येतो स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अत्याधुनिकता असा एक विषय, नंतर सावरकरांनी रत्नागिरीचा कारावास भोगला त्याबद्दलची माहिती देणारं एक सत्र होणार आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नाट्यसृष्टी अशा प्रकारचे कार्यक्रम, भरगच्च कार्यक्रम या संमेलनात आहेत आणि एक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा या सर्व संमेलनात पहिल्या दिवशी होणार आहे. धुळेवासियांना जाहीर आव्हान आहे की या संमेलनात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावं आणि हे संमेलन यशस्वी करायला आम्हाला मदत करावी असं दोन्ही संयोजक संस्थांच्या वतीने मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. आता पहा आजच्या ठळक घडामोडी. आजचे बातमीपत्र इथे संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.